मिरची आहे. ज्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ही व्हरायटी तुम्हाला वर्षभर लागवडीसाठी चालते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही मध्यम तिखट आहे आणि उत्पन्न भरपूर आहे. त्याचबरोबर याची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे ह्या व्हरायटीला व्हायरसचं प्रमाण खूप जास्त कमी आहे. आज तुम्ही बघत असाल मिरचीचं पीक करत असताना व्हायरस हा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा पेन पॉईंट आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त त्रास होतो. पण ह्या व्हरायटीमध्ये आम्ही असे काही जीन्स ॲड केलेत जेणेकरून ह्याच्यावरती म्हणजे त्याला आपण म्हणतो व्हायरस प्रतिकार क्षमता ह्याची खूप जास्त चांगल्या असल्यामुळं याच्यावरती लवकर व्हायरस किंवा थ्रिप्सचं प्रमाण अटॅक येत नाही आणि पर्यायाने शेतकऱ्याला उत्पन्न जास्त मिळतं, शिवाय खर्च खूप कमी करावा लागतो. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की इथून पुढे तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला मिरची करायची असेल तर सेमिनीज व्हेजिटेबल सीड्स या कंपनीची 786 नावाची जर का मिरची केली तर ह्याच्यामध्ये तुमचा भरघोस फायदा होईल, उत्पन्न जास्त वाढेल, फवारणीचा खर्च कमी होईल. आता तुम्ही बघत असाल की ह्याला भरपूर मिरच्या खाली लागलेल्या आहेत, बरोबर. त्याच्यानंतर वर पूर्ण फुलं ह्याची सेटिंग वगैरे सगळी होतीये. आता ह्या दिवसामध्ये ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की गाराचा पाऊस पडला, त्याच्यानंतर टेम्परेचरमध्ये खूप जास्त फ्लक्च्युएशन झालं, हिवाळ्यातून आपण उन्हाळ्यात आलो, पाऊस पडला. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पण ही मिरची तग धरू नये. याचा अर्थ असा आहे की याची जी आपण किपिंग क्वालिटी म्हणतो किंवा स्ट्रेंथ म्हणतो किंवा याची जी विगर म्हणतो ती कुठेही हललेली नाहीये आणि कुठल्याही वातावरणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभी आहे. अशा प्रकारची 786 नावाची मिरची आहे. बाकीची पिकं जी आहेत ते आपण एक 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 आता इथून पुढे बघणार आहोत. ह्यानंतर आपण तिथं मंडपमध्ये ना आपण सविस्तर सगळ्या पिकांबद्दल चर्चा करणार आहोत. डग साहेब आपल्याला सविस्तर हवामानाची माहिती देतील आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न किंवा अडचणी किंवा कुठल्याही पोर्टफोलिओबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्याबद्दल पण चर्चा करणार आहोत. तर आपण आता पुढे जाऊया एक एक पीक बघत. याची लागवड करून आता बरोबर 65 दिवस झालेत आणि ऑलरेडी ह्याचे 1-2 तोडे पण झालेले आहेत आणि ही मिरची वर्षभर तुम्हाला लागवडीसाठी चालते.